कॅप्टन अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव ज्या प्रकारे समोर येत आहे त्यामध्ये आता नवीन ट्विस्ट समोर येत आहे। काही वेळापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील ज्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत त्यांनी असा आरोप केला होता की रुपाली चाकणकर या फरार आहेत। मात्र आता सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे त्या माहितीच्या अनुसार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मुंबईमध्ये पोलीस महासंचालकांच्या भेटीला गेल्या होत्या। या भेटीनंतर आता त्या पुण्याकडे रवाना झालेल्या आहेत। मात्र या भेटीमध्ये काय नेमकं त्यांच्याशी चर्चा झाली आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। परंतु रुपाली चाकणकर या राजीनामा देणार का याबाबतची उद्या बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्षाची जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष सुनील तटकरे या सर्वांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होणार की नाही हे सगळं उत्तर समोर स्पष्ट होणार आहे। मात्र इतका वेळ जो आपण बघत होतो की या प्रकरणाला साधारण 2-3 दिवस झालेले आहेत आणि तरीही रुपाली चाकणकर या समोर येऊन बोलत नव्हत्या। मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या मुंबईवरून पुण्याला रवाना झालेल्या आहेत। मुंबईत त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याशी बातचीत करणार आहेत आणि त्याच्यानंतरच जो काही निर्णय आहे तो माध्यमांसमोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकडेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।